शेवटच्या रांगेत डावीकडून 5वी जागा. ग्रुप फोटोत या जागेवर एखादा माणूस थांबला असेल तर आपल्याला त्याला फोटोत शोधावं लागतं. आपण हा माणूस फार महत्वाचा नाहीये हे गृहीत धरून चालतो. एकतर ग्रुप फोटोच्या बेसिक नियमानुसार पहिल्या रांगेत मातब्बर मंडळी बसलेली असतात, पहिल्या उभ्या रांगेत महत्वाची फळी असते आणि रांगांच्या चढत्या क्रमानुसार माणसांच्या महत्वाचा क्रम उतरत जातो. आता स्क्रीनवर दिसत असलेला हाच फोटो बघा. हा फोटो काढण्यात आला 12 डिसेंबरच्या दुपारी राजस्थानच्या भाजप प्रदेश कार्यालयात. या फोटोत पहिल्या रांगेत राजनाथ सिंह, विनोद तावडे, CP जोशी, वसुंधरा राजे ही मातब्बर मंडळी बसली आहेत. पहिल्या उभ्या रांगेत दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा ही राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली नावं दिसत आहेत. आणि याच फोटोत शेवटच्या रांगेत डावीकडून 5व्या जागेवर उभे आहेत भजनलाल शर्मा. हा फोटो निघाल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि वसुंधरा राजेंनी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलं. 15 मिनिट आधी निघालेल्या ग्रुप फोटोत शेवटच्या रांगेत डावीकडून 5व्या जागेवर उभे असलेले पहिल्यांदा निवडून आलेले आमदार भजनलाल शर्मा. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रदेशाध्यक्ष CP जोशी, राजघराण्यातल्या दावेदार दिया कुमारी, बाबा बालकनाथ अशी कित्येक नावं चर्चेत होती. राजस्थानच्या राणीसह असलेल्या वसुंधरा राजेंनी तर फिल्डिंग लावायला सुरुवातही केली होती. पण भजनलाल शर्मा इम्पॅक्ट प्लेअर ठरले. त्यात एवढी मोठी नावं डावलून जे भजनलाल शर्मा CM झालेत त्यांची ही आमदारकीची पहिली स्टंप. याआधी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवलेली तेव्हा त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं. यावेळी ते फक्त निवडून नाही आले तर थेट मुख्यमंत्रीही बनले. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री बनले कारण भाजपला चर्चेत असलेल्या बड्या नावांना धक्का द्यायचा होता, म्हणून शेवटच्या 15 मिनिटात गेम केला असा अंदाजही अनेकांनी लावला. पण विषय असा नाहीये. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील याची सुरुवात भाजपच्या नेतृत्वानं निवडणुकांची तिकीटं वाटतानाच किंवा त्याआधीच केली होती. कशी तेच सांगणारी ही इनसाइड स्टोरी. स्टोरीला सुरुवात करण्याआधी भजनलाल शर्मांची बॅकग्राऊंड सांगितली पाहिजे, कारण आमदारकीची त्यांची पहिलीच टर्म असली तरी राजकारणाच्या नकाशावर ते मागच्या 34 वर्षांपासून आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या भजनलाल यांनी शिक्षण पूर्ण करून शिक्षक व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण भजनलाल यांची पावलं पडली राजकारणात. ते आपल्या अटारी गावाचे सरपंच झाले, पुढे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. आपल्या आजूबाजूला विद्यार्थी राजकारण जोर धरते हे ओळखून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. ABVP मधून ते भाजप युवा मोर्चामध्ये आले. संघटनात्मक पातळीवर वेगवेगळी पदं भूषवली. राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुरुंगवास भोगला. मग 2003 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, नदबई मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालाच, पण 6000 मतही न मिळालेल्या भजनलाल शर्मांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पक्ष संघटनेत काम करायला सुरुवात केली. सलग 2 टर्म राजस्थान भाजपचे महामंत्री राहिले. मेन म्हणजे त्यांच्या या कार्यकाळात भाजपनं 4 प्रदेशाध्यक्ष बदलले, पण भजनलाल शर्मांचं महामंत्री पद मात्र कायम राहील. ग्राउंडचे असलेला कनेक्ट, सोबतच्या नेत्यांसोबत कुरघोडीचं राजकारण न करता जुळवून घेण्याची क्षमता या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्याच, पण त्याहीपेक्षा महत्वाची ठरली त्यांची संघ आणि भाजपच्या नेतृत्वावर असलेली निष्ठा आणि त्यातूनच लिहिली गेली भजनलाल शर्मा राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची स्क्रिप्ट. भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणण्यासाठी भाजप नेतृत्वाला 2 गोष्टी करायच्या होत्या. शर्मांना चांगल्या मताधिक्यानं निवडून आणणं आणि वसुंधरा राजेंना शह देणं. मग त्यांच्यासाठी मतदारसंघ निवडला गेला सांगानेर. मागच्या 4 टर्म इथून भाजपचा उमेदवार निवडून आले. फक्त मागच्या 2 निवडणुकांचं बोलायचं झालं तर 2013 मध्ये भाजपच्या घनश्याम तिवारींना 65,000 मताधिक्य मिळालं होतं आणि 2018 मध्ये भाजपच्याच अशोक लाहोटींना 35,000. साहजिकच भाजपच्या बालेकिल्ल्यातून उभं राहण्यासाठी आमदार अशोक लाहोटी पुन्हा उत्सुक होते. त्यात ते वसुंधरा राजे समर्थक असल्यानं त्यांचं तिकीट निश्चितही मानलं जात होतं. पण सांगानेरमधून तिकीट मिळालं भजनलाल शर्मांना. मग त्यांच्या विरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी घोषणाबाजी केली. बंडखोरी होण्याची, भजनलाल यांचा पराभव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पण भजनलाल निवडून आले तेही 48,000 मतांच्या फरकानं. स्थानिक नेत्यांमध्ये रोष वाटत असला तरी संघानं भजनलाल शर्मांच्या मागे आपली पूर्ण ताकद उभी केली. भजनलाल यांना संघाचा चेहरा म्हणून जास्त ओळखलं जातं.
राजकारणात आल्यापासून ते संघाचे ग्रासरूट लेवलचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. राम जन्मभूमी आणि काश्मीर मार्च प्रकरणात झालेली अटक यामुळे संघाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांची लोकप्रियताही आहे. संघाचे सहप्रांत प्रचारक निंबाराम, संघटन महामंत्री चंद्रशेखर यांचे आणि भजनलाल यांचे जुने संबंध आहेत. साहजिकच आपल्या माणसाला आमदार बनवण्यासाठी संघ ताकद लावणार याचा अंदाज भाजप नेतृत्वाला होता, जो खराही ठरला. राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची खलबतं सुरू होती, तेव्हा चर्चांमध्ये भजनलाल शर्मा हे नावही नव्हतं. ना भजनलाल दिल्लीला गेले, ना त्यांनी आमदारांची फिल्डिंग लावली. पण तरीही त्यांची बाजू पक्की झाली, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत असलेले त्यांचे जुने संबंध. 2021 मध्ये अमित शहांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी आपल्या नेतृत्वात भाजपची कोर टीम बनवली होती, ज्यात भजनलाल शर्मा होते. तिथून या दोघांचे सुरू जुळले. मग जेव्हा सांगानेरमधून भजनलाल शर्मा यांना तिकीट कुणामुळे दिलं गेलं, भजनलाल शर्मा मुख्यमंत्री कुणामुळे झाले हे प्रश्न विचारले गेले, तेव्हा आपोआप अमित शहा हे नाव पुढे आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गोवर्धन यात्रेसाठी भरतपूरला यायचे, तेव्हा भरतपूरचे जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष भजनलाल शर्मा त्यांची बडदास्त ठेवायचे. नरेंद्र मोदींचे चाहते असणाऱ्या भजनलाल शर्मांनी आमदार झाल्यावर सगळ्यात आधी भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या पायरीवर डोकं ठेवलं. आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदूही नरेंद्र मोदीच ठेवला. साहजिकच जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्का मारायची वेळ आली, तेव्हा मोदी, शहा आणि नड्डा यांच्या पसंतीचं नाव ठरलं भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपच्या नेतृत्वानं आखलेली राजकीय समीकरणंही आहेत. भजनलाल ब्राह्मण समाजातून येतात, त्यांच्यामुळं 33 वर्षांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण चेहरा आला आहे. त्यात त्यांचं मूळ गाव अटारी राजस्थानच्या पूर्व भागात येतं, जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तिथला नेता मुख्यमंत्री करत भाजपनं पूर्व राजस्थानमध्ये आपली ताकद वाढवली. भजनलाल यांनी जयपूरमधून निवडणूक लढवल्यानं भाजपनं लोकसभा निवडणुकांसाठी तिथंही हातचा राखला. संघ, कोर वोट बँक आणि समांतर सत्ता केंद्र बनवू पाहणाऱ्या नेत्यांना दिलेला क्लिअर मेसेज, या सगळ्या गोष्टी भाजपच्या हायकमांडनं भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री करून साधल्या. पण एक एक पायरी ओलांडत राजकारणात मिळवलेलं यश, संघ आणि भाजप नेतृत्वाचा पाठिंबा या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी भजनलाल शर्मांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर कसं करायचं या प्रश्नाचं भाजप नेतृत्वानं शोधलेलं उत्तर गेम चेंजर ठरलं. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा वाढत चाललेला असताना पर्यवेक्षक राजनाथ सिंह दिल्लीतून काय मेसेज घेऊन येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. त्यात मुख्यमंत्रीपदी वसुंधरा राजेंचं नाव जाहीर नाही झालं तर त्यांची प्रतिक्रिया आणि भूमिका काय असणार हाही चर्चेचा विषय होताच. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधी राजनाथ सिंह यांनी हॉटेलमध्ये वसुंधरा राजे आणि प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याशी चर्चा केली, पण तेव्हा मुख्यमंत्र्यांचं नाव फोडलं नाही. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचं नाव वसुंधरा राजेंकडूनच जाहीर करून घेण्यात यावं असा आदेश भाजप हायकमांडकडून होता. आमदारांसोबत फोटो सेशन झाल्यावर 15 मिनिटांनी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली. त्यात सी.पी. जोशींनी भाषण केलं, राजनाथ सिंह यांनी भाषण केलं. पक्ष नेतृत्वानं घेतलेला निर्णय प्रमाण असतो, प्रत्येक कार्यकर्ता त्याचा स्वीकार करतो, ही भाजपची भूमिका आहे. हे मुद्दे दोघांनीही भाषणात अधोरेखित केले. मग याच दरम्यान राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजेंकडे एक चिठ्ठी सोपवली, ज्यातलं नाव वाचून त्यांना धक्का बसल्याचं सगळ्यांनाच दिसलं. आणि पुढच्या काही मिनिटात वसुंधरा राजेंनीच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मांचं नाव जाहीर केलं. वसुंधरा राजेंच्या अमर्याद ताकदीला तिकीट वाटपानंतर मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्येही मात मिळाली. सगळ्या सभागृहात आधी शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. पडद्यापुढं या सगळ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 15 मिनिटात घडलेल्या घटना वाटत असल्या तरी मोदी, शहा, नड्डा यांनी हा प्लॅन अगदी सांगानेरमधून वसुंधरा राजे समर्थक अशोक लाहोटींना डावलून भजनलाल शर्मांना तिकीट देण्यापासून आखला होता. किंवा अगदी 2021च्या पश्चिम बंगाल निवडणुकांवेळी कोर टीम मध्ये त्यांनी केलेलं काम बघूनही. वसुंधरा राजे 2 टर्म सीएम, दिया कुमारी राजघराण्यातल्या नेत्या, अश्विनी वैष्णव आणि गजेंद्रसिंह शेखावत केंद्रीय मंत्री, अशी सगळ्यांची जबरदस्त लॉबिंग असली तरी भाजपच्या हायकमांडनं लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघाची मर्जी राखत कोर वोट बँकेला खुश करत आपल्या मर्जीतल्या नेत्याला मुख्यमंत्री केलं
आणि पक्षाच्या केडरला नेत्यांना मेसेज दिला की एक छोटा कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो. राजघराण्यातली, केंद्रातली आणि ताकदीची नावं फक्त शर्यतीपुरतीच ठेवून. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.